तर आता हे बघा मी डिमांडून आलेले आहे. तर नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा चव्हाण किचन मध्ये स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला कुठलीही रेसिपी न दाखवता वेगळाच व्हिडिओ दाखवणार आहे. तर मी आता चाललेले आहे डिमांडला. तर मी माझा महिन्याचा किराणा किती लागतो आणि कसा भरतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला तर मग आता जाऊ डिमांडला. तो हे बघा मी डिमांडून आलेले आहे. तर डिमांडून मी सामान भरलेलं आहे. तर तुम्हाला 6 लोकांना लागणार महिन्याभराचा किराणा किती लागतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा आता मी तेलाचा डब्बा आणलेला आहे. तर हे महिन्याभराचा नाही, 3 महिने जातो. सारखं सारखं मग दुकानाला जायला लागत नाही ना, त्यामुळे मी एकदाच असा डब्बा घेते. तर आम्ही सनफ्लॉवर ऑइल खातो म्हणून मी सनफ्लॉवरचा डब्बा आणलेला आहे. तर ते बघी 15 लिटरचा डब्बा आणलेला आहे. टायवल आणलेला आहे, कारण टायवल सगळे जुने होते ते सगळे खराब झाले म्हणून आता पोरांसाठी टायवल आणलेले आहे. एक टायवल आणलेला आहे. मला बघा एक चप्पल आणलेली आहे डेली यूज साठी. नंतर हा बघा ह्या पण टायवल आणलेला आहे, कारण दोघांचे टायवल खराब झालेले होते. हे बघा एक टायवल आणलेला आहे. तर ही मी ना बाथरूम साठी ब्रश आणलेला आहे. तर हे बघा मी ही डव साबण आणलेला आहे. तर डव साबणच वापरते आणि ह्याच्यामध्ये 5च असतात. तर मग आमची 6 लोकांची फॅमिली, तर मी एक एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर आता हे महिनाभर जातं, हे पुरं होतं महिनाभर. तर त्याच्यानंतर हे बघा मी हे रागीचे मुरमुरे आणलेले आहेत. ही फर्स्ट टाइम घेतलेले आहेत. ह्याच्या अगोदर मी कधी वापर नव्हते, पण म्हणलं नवीन काहीतरी वेगळं कसे लागतात ते बघायला म्हणून मी घेऊन आलेले आहे. बघा त्याच्यानंतर बघा आईस्क्रीम वगैरे आपल्याला बनवायला लागते. तर हे आईस्क्रीमचं भांडं घेऊन आलेलं आहे मी. पतंजलीचं कोलगेट आणलेलं आहे. हे कोलगेट पण छान असते, म्हणजे आम्ही हीच वापरतो त्याच्यामुळे ही आणलेली. याच्यामध्ये 3 असतात. तर 1-2 महिन्याच्या 2 महिने जातात, जास्तच जातं हे म्हणजे. तर हे बघा हे नारळ आणलेले आहेत मी डिमांडमधून 2 आणलेले आहेत, कारण डिमांडमध्ये नारळ स्वस्त भेटतात. तर मग आपल्याला चटणी वगैरे बनवायची म्हणलं तर नारळ लागतात, म्हणून ही 2 असावं घरामध्ये, म्हणून मी ही 2 नारळ घेऊन आलेले आहे. चला तर मग आता एक पिशवी झालेली आहे आपली दाखवून. तर आता मी तुम्हाला दुसरी पिशवी दाखवत आहे, त्याच्यामध्ये काय काय आहे ते. तर हे बघा आता मी कस्तुरी मेथी आणलेली आहे. तर आपल्याला रेसिपी बनवताना कुठल्याही ह्याच्या पदार्थामध्ये टाकायला लागते, म्हणून मी कस्तुरी मेथी आणलेली आहे. तर हे बघा हे ओस्ट आणलेले आहेत मी. तर हे कसं पटकन नाश्त्याला वगैरे पटकन बनवता येतं ना, कधी उशीर वगैरे झाला आपल्याला तर हे पटकन नाश्त्याला बनवता येतात आणि शरीरासाठी पण चांगले असतात, हे पौष्टिक असते, त्यामुळे ओस्ट घेऊन आलेले आहे मी. त्याच्यानंतर बघा मी ही डिमांडून तेजपाता आणलेला आहे. आपल्याला मटन चिकन वगैरे त्याच्यामध्ये टाकायला लागतं, तर ही मी एकदाच असं आणून ठेवते. तर हे देवासाठी अगरबत्ती आणलेली आहे, सायकल अगरबत्ती. ही सायकल अगरबत्तीच वापरते. त्याच्यानंतर बघा हे राईचं तेल आणलेलं आहे. तर राईचं तेल कसं मटन मच्छी पण ह्याच्यामध्ये आपण करायचं. मी एकदाच 1 लिटरची बॉटल घेतलेली आहे. तर हे ह्याच्यामध्ये राईच्या तेलामध्ये केल्यावर जरा थोडी एक टेस्टी येते, त्याच्यामुळं राईचं तेल पण मी वापरते, साधं पण वापरते, पण राईचं तेल पण वापरते. त्याच्यानंतर बघा हे मी असं खोबरेच तेलाची अर्धा किलोची बॉटल आणलेली आहे. हे असं काही नाही की 1 महिनाभर, हे जास्त पण 2-3 महिने जातं, कारण जास्त कोणी तेल वगैरे लावत नाहीये. पण आपलं थोडंसं म्हणजे केस धुवायच्या अगोदर थोडंसं आम्ही लावतो, त्यामुळे हे भरपूर दिवस जाते. तर हे अर्धा किलोची बॉटल आणलेली आहे मी. तर हे बघा मी 2 नारळ आणलेले आहे. तर त्याच्यामधलं ही 1 नारळ आहे. तर हे मी कापूर आणलेला आहे. तर कापूर पण आपल्याला सारखं मला लागतो ना, म्हणजे देवाला वगैरे लागतो. ते एक अशी बॉटल आणलेली आहे. 2-3 महिने कापूर चालतो. त्याच्यानंतर हे बघा मी चिकन मसाला आणलेला आहे. शक्यतो मी घरचाच वापरते, घरीच बनवून ठेवत असते, पण कधी जर नसला तर म्हणजे त्याला असावा घरात म्हणून मी हे असं एक चिकन मसाला आणलेला आहे. त्याच्यानंतर हे बघा हळद आणलेली आहे. 200 ग्राम हळद आणलेली आहे. 1 महिनाभर भरपूर होते. तर हे बघा 200 ग्राम बडीशेप आणलेली आहे मी.
कारण जेवणाच्या नंतर लागतं ना, तीळ वगैरे मी भाजून ठेवते, जवस वगैरे, तर त्याची पण तुम्हाला मी रेसिपी बनवून दाखवणारच आहे. तर बघा, 200 ग्राम बडीशेप आणलेले आहे, तर 100 ग्राम ओवा तर लागतोच आपल्याला कुठल्याही पदार्थामध्ये. जर भजे वगैरे काय करायचे असतील तर ओवा पण लागतोच. तरी ओवा पण मी भाजून त्याच्यामध्ये टाकत असते. तर आता हे बघा, ओवा आणि डांबर गोळ्याचं पाकिट आणलेलं आहे. हे कपड्यात वगैरे झुरळ वगैरे होत नाहीत किंवा वास वगैरे येत नाही, त्यामुळे हे कपड्यामध्ये ठेवायचं. तर मी एक डांबर गोळ्याचं पाकिट आणलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, दालचिनी पण आणलेली आहे. हे बघा, दालचिनी पण लागते आपल्याला मटण वगैरे काय भात बीत मसाला वगैरे करायचा असला तर मी एकदाच असे आणून ठेवते. हे बघा, मिरी पण आणलेले आहे, मिरे पण घेतलेलं आहे. मिरं पण लागतं आपल्याला रेसिपी बनवायला, तर मी मिरं 100 ग्राम घेतलेलं आहे. तरी बघा, धना पावडर घेतलेली आहे मी, अर्धा किलो धना पावडर घेतलेलं आहे. महिन्यापेक्षा जास्त जाते. त्याच्यानंतर बघा, हे व्हाईट कपड्यांना आलं लागतो, तरी जास्त म्हणजे हे काय 2-3 महिने जातो. तर बघा, हे मी परफ्यूम घेतलेला आहे, तर आम्ही हा परफ्यूम वापरतो. त्याच्यानंतर बघा, हे कॉकरोचचं पण घेतलेलं आहे, कारण कॉकरोच वगैरे कधी झाले तर म्हणजे शक्यतो नाहीत आमच्यात कॉकरोच, पण झाले वगैरे तर म्हणून हे कॉकरोचचं घेतलेलं आहे ते. एक हारपीट आणलेलं आहे बघा, मी हारपीट घेतलेलं आहे बाथरूमसाठी. बाथरूम वगैरे कसं चकाचक निघतं ना हारपीटने, म्हणून हारपीट घेतलेलं आहे. हे पण जातं 2-3 महिने जातं हे पण. त्यानंतर हे बघा, हे जिरे घेतलेलं आहे, 200 ग्राम जिरे घेतलेलं आहे. 200 ग्राम महिनाभर भरपूर होतं जिरं, तर मी 200 ग्राम जिरं आणलेलं आहे. तर आपल्याला जिरं पण आम्हाला भरपूर लागतं. तरी बघा, सगळे मी मसाले आणलेले आहेत. तर त्याच्यामध्ये मी वेलची पण आणलेली आहे. तर वेलची आपल्याला गोड वगैरे बनवलं त्याच्यामध्ये वेलची लागते, तर मी 100 ग्राम वेलची घेतलेली आहे. त्याच्यानंतर लवंग पण 100 ग्राम घेतलेले आहे. त्याच्यानंतर हे बघा, लाल मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर अर्धा किलो घेतलेली आहे. आणि भाजीला कलर छान येतो म्हणून मी 1 महिनाभर जाते, महिन्याच्या जास्त जाते तर 1 महिनाभर जाते. तरी मी कलर वगैरे छान येतो, तर ही काश्मीरी मिरची पावडर आणलेली आहे. त्याच्यानंतर हे डाळ आणलेलं आहे भाजकं, कधी काय बनवायचं म्हणलं तर असावं घरात म्हणून आणलेलं आहे. हे कलर कराय मेहंदी आणलेली मिस्टरांना लागते आमच्या, कलरचं मेहंदीचं पाकिट आणलेलं आहे. हे बघा, हे काळं मिठाचं पाकिट घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, मी एक हिंगाची डबी घेतलेली आहे, डाळीला तडक्याला वगैरे लागतं म्हणून मी एक डबी आणलेले आहे. त्याच्यानंतर ही पंपकिन सीड आणलेलं आहे, सकाळी ओट्स बीट खातो ना त्याच्यामध्ये टाकायला लागतात, त्यामुळे मी एक आणलेलं आहे. त्याच्यानंतर हे बघा, भांड्याचं साबण आणलेलं आहे, त्याच्यामध्ये 5 साबण येतात, महिनाभर जातं. एक उलट शिल्लक राहतं पण महिनाभर जातं. शक्यतो मी साबणाच वापरते, लिक्विड वापरत नाहीये. त्याच्यानंतर बघा, हे कपड्याचे साबण आहेत 12. हे बघा, रिन साबण आहे ते 12. तर मला महिनाभर 12 साबणं भरपूर होत्यात, त्यामुळे 12च आणलेले आहेत ही. तर आता आपली दुसरी पिशवी पण झालेली आहे, तर आता मी परत आपल्या तिसऱ्या पिशवीतलं पण सामान दाखवते. तरी बघा, मी सिलेंडर ठेवायला आणलेला आहे, कारण हे जर ठेवलं तर मग आपल्याला असं उचलायला वगैरे लागत नाही, कुठेही असं फिरवता येतं, म्हणून मी हे आणलं. माझ्याकडे नव्हतंच, मग हे आता मी घेऊन आलेलं आहे डीमार्ट मधून. मी नाश्त्यासाठी असे 2 किलो पोहे आणलेले आहेत, हे महिनाभर भरपूर होत्या, तर 2 किलो पोहे आणल्यात आहे. त्याच्यानंतर बघा, अर्धा किलो मोहरी आणलेली आहे, तर ही 1 महिन्याच्या वर जाते. त्याच्यानंतर काळा राजमा आणलेला आहे, 2 पाकिट आणल्यात काळ्या राजम्याची. तर ह्याची ग्रेव्हीची मसाला भाजी चांगली होती म्हणून मी 2 राजम्याचे पाकिट आणलेले आहेत. तर 1 महिनाभर हे पण महिनाभर म्हणजे जात्यात, आपल्या वापरण्यावर असतो. ह्याला दलिया पण म्हणतात आणि ह्याला लापशी पण म्हणतात. तर हे कधी म्हणजे आपल्याला जर खाऊशी वाटलं तर मग ही 1 पाकिट आणलेलं आहे मी लापशीचं, असावं घरात म्हणून हे 1 पाकिट आणलेलं आहे. त्याच्यानंतर 1 किलोचं काबुळी चण्याचं पाकिट आणलेलं आहे. तर ह्याची पण अशी आपल्याला भाजी वगैरे गिरवीची वगैरे बनवायची म्हणलं तर ह्याची पण भाजी छान होती. तर 1 किलोचं पाकिट आणलेलं आहे. हे बघा, मी ही व्हील पावडर आणलेली आहे, 2 किलोचा पुडा आणलेला आहे. तर ही 2 किलोचा पुडा पण मला महिन्याच्या वरती जातो, त्यामुळे 2 किलोचा महिन्याभराच आणलेला आहे. जर राहिला तर राहतोच थोडासा. त्याच्यानंतर हे बघा, ही तांदूळ 5 किलो आणलेला आहे, बासमती तांदूळ आणलेला आहे. आपल्याला म्हणजे मसाला भात वगैरे किंवा बिर्याणी वगैरे जर करायचं म्हणलं, पुलाव भात वगैरे, तर मी 5 किलो तांदूळ, कधी मध्ये जर करायचं म्हणलं तर मी 5 किलो तांदूळ आणलेले. नाही ते नेहमीचे माझे असतात तांदूळ. 6 वाट्या आणलेल्या आहेत अशा छोट्या छोट्या.
हे रेसिपीसाठीच आणलेले आहेत म्हणजे असं काही मसाला वगैरे टाकायचं म्हणलं तर आपल्याला हे बरं पडतं असं छोट्याशा, म्हणून 6 वाट्या आणलेल्या आहेत मी. त्याच्यानंतर मग ही एक डब्बा घेतलेला आहे, कारण फ्रीजमध्ये काय पीठ वगैरे किंवा भाज्या किंवा काय मॅरिनेट चिकन वगैरे असं काय करायचं म्हणलं तर ही एक डब्बा आणलेला आहे. तर हे बघा, आता हे माझं झालं डीमार्टचं सामान सगळं. तर हे तुम्हाला म्हणजे 10,000 झालेलं आहे. तर शक्यतो होत नाहीये हे वेळेस मी तेलाचा डबा भरलेला आहे, म्हणून ही तेलाचा डबा 3-3.5 महिने जातो म्हणून, किंवा हे असं आलं वगैरे हे असं जे जास्त सामान आहे ते मला 2 महिन्याच्या वरती किंवा 3 महिन्याच्या वरती जातं. तर शक्यतो माझा 5,000 मध्येच वास होतो किराणा, कारण ही महिन्याच्या वरती 2-3 महिन्याच्या वरती पण काय काय वस्तू जाते, त्यामुळे नॉर्मल माझा 5,000 पर्यंतच किराणा जातो. तर तुम्ही म्हणाला असताल की बाकीचं काय धान्य कसं भरलेलं नाहीये, तर माझं गावाकडे शेती आहे, त्यामुळे डाळी वगैरे मी काय भरत नाही, धान्य पण सगळं अजिबात काय भरत नाही. शक्यतो माझं सामान सगळं गावाहूनच असते. डाळी वगैरे, ज्वारी, गहू किंवा कांदे वगैरे, तांदूळ वगैरे असं काहीच मी भरत नाहीये, सगळं गावावरूनच असते. त्यामुळे माझा किराणा 5,000 पर्यंत बस होतो. माझ्या 6 लोकांच्या फॅमिलीसाठी हा महिन्याभराचा किराणा मी एवढा मला लागतो. तर कसं वाटलं तुम्हाला महिन्याभराचा किराणाचे ब्लॉग, तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा. माझा जर व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.